नमस्कार. मी आकाश त्र्यंबक जाधव. मी व्यवसायाने वकील आहे आणि माझा जो घर आहे प्लॉट ते माझ्या भावाच्या नावानं आहे, डॉक्टर सागर त्र्यंबक जाधव यांच्या नावानं. आणि आज रोजी त्या ठिकाणी आम्हाला समाजातले काही व्यक्ती की ज्यांचं गट 870 मध्ये असून परंतु ते 875 मध्ये येऊन ती जागा आमची आहे असं सांगत आहेत. परंतु त्यांना आम्ही दोनदा तीनदा हात जोडून विनंती केलो की त्याच्यामध्ये ती जागा बाई ती तुमची नाही आणि ती 870 ची जागा नसून 875 ची आहे. त्याबद्दल आम्ही त्यांना पुरावे सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचा दाखला सुद्धा दिला, पोलीस स्टेशनला दिलो, नगरपालिकेला दिलो. आणि त्यामध्ये ज्या व्यक्तीने म्हणजे ज्या बाईने आज आम्हाला अडथळा करत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या नवऱ्याविरुद्ध 1989 ला RCS नंबर 184-89 असा क्रमांक आहे दाव्याचा. त्या क्रमांकामध्ये सगळ्या गोष्टी सिद्ध झाली की 870 ही जमीन आमच्या जमिनीच्या पश्चिम दिशेला आहे. तर त्या अनुषंगानं हा जजमेंट देगलूर न्यायालयानं पारित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना अडथळा करू नये म्हणून त्यांच्या विरुद्ध हे जजमेंट पास केले. त्या जजमेंट मध्ये क्लिअर कट म्हणून आलेलं आहे आणि कोर्टानं सगळ्या गोष्टी सिद्ध झाले त्याच्यामध्ये की TILR सुद्धा त्यांची भूमिका त्या केसमध्ये मांडली होती. परत कोर्ट कमिशनर सुद्धा नेमला होता की ही जमीन ऍक्च्युली खरंच कुठं आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सिद्ध झाले आणि या जजमेंट मध्ये पर्टिक्युलर तुम्हाला पॅरा नंबर मी दाखवतो की जजमेंट मध्ये पेज नंबर 19 वर खालून 5वी 6वी ओळ त्या ठिकाणी स्पष्ट असं सांगितलं की 875 च्या पश्चिमेला ही 870 जमीन येते. हे इथे सिद्ध झालं म्हणून त्या बाईच्या नवऱ्याविरुद्ध कोर्टानं एक मनाई हुकुमाचा आदेश, चिरकाल मनाई हुकुमाचा आदेश पारित केलेला आहे. त्या अनुषंगानं आम्हाला त्या बाईनं ती जागा ही आमची आहे म्हणून नगरपालिकेत ज्या वेळेस अर्ज दिला होता त्यावेळेस आम्ही आमचं ऑब्जेक्शन नगरपालिका देगलूर येथे नोंदवलं. परंतु आम्हाला नोटीस दिली परंतु त्यानंतर आम्हाला कधी बोलवलं नाही, कारण नगरपालिकेचे इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस नोटीस आली होती. त्यानंतर आम्हाला तारीख देऊन परत बोलवतो म्हणले, परंतु नगरपालिकेनं सुद्धा आम्हाला नोटीस न देता एकतर्फा निर्णय लावून घेतला. त्याची OC आमच्याकडे आहे. त्यानंतर आमच्या मालकीबद्दलचा पुरावा म्हणजे गुंटेवारी करून घेतलेला आमच्याकडं कागद आहे 875चा. त्यानंतर आदेश आहे आमच्या हस्तांतरण आदेश की त्याच्यामध्ये कोणाच्या नावानं होता आणि आज कोणाच्या नावानं आले या आदेशाप्रमाणे. त्यानंतर आमचा बैनामा, मूळ म्हणजे आमचा बैनामा महत्वाचा असतो की बैनामा काय, मालकीचा पुरावा म्हणजे बैनामा, 7/12 नाही किंवा तुमच्या मालकी नंबर 43 सुद्धा नाही. तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही ती जागा बैनामे आधारे घेतली. त्याप्रमाणे आम्ही मालक आजपासून नाही, जवळजवळ 30 वर्षापासून म्हणजे 95 पासून ते आज 2025-26 पर्यंत आहोत. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या नवऱ्याविरुद्ध दावा सिद्ध झाला, त्यांना पाबंद केलं. अशा परिस्थितीमध्ये येऊन आम्हाला त्रास देणं, मानसिक त्रास आम्ही आज वकील आहोत, आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. परंतु आम्हाला एकच आहे की एका बाईलेकी विरुद्ध आम्ही काही करू नये, परंतु तिला समजावं, कायदेशीर बाबी समजून सांगितलं परंतु ते समजत नसेल तर आम्ही त्याला काही करू शकत नाही. त्यांना पर्याय आहेत, पोलीस स्टेशन आहे, परत न्यायालय आहे. जर तिनं जसं क्लेम केली तर ती आमचीच आहे तर न्यायालयामध्ये जाऊन तिनं दाद मागावे. परंतु आमची जागा आहे असं म्हणून येणं हे चुकीचं आहे. त्यामुळं आम्हाला एकच आहे की आज सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या असताना आमची जागा आमच्या जागेवर आहे. आम्ही त्या ठिकाणी टीन मारलेला आहे. परत त्या ठिकाणी अजून बांधकाम करत आहोत. अशा परिस्थितीमध्ये तिथं 10 ते 15 लोक येऊन महिला येऊन त्रास देण्याचा उद्देश आम्हाला करत आहेत. त्यामुळे आमची एक विनंती आहे की बाबा जे खरं आहे ते खरं येऊ द्या लोकांसमोर.
कोर्टाचे आदेश आहेत, कोणाला वाचायचं तर आमच्या घरी येऊन वाचावं किंवा त्याची कॉपी आम्ही प्रोव्हाइड करू. मग त्यानंतर तुम्ही ठरवा. जर यदा कदाचित मोजणी जर पोलीस मार्फत जर आली तर ते आम्ही मी आज इन कॅमेरा सांगायला तयार आहे. जर ती 870चा गट आहे असं जर भूमी अभिलेखनं म्हणलं तर ती आम्ही आमच्या स्वखर्चानं ती जागेवरचं सगळं बांधकाम आणि ती जागा आम्ही त्यांना देऊ. परंतु आमच्यावर असा अन्याय करू नये. आम्ही कायदेशीर व्यक्ती आहोत. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर एक बाईलेख म्हणून आम्ही आमच्याकडून काही कृत्य होऊ नये तुमच्या विरोधात म्हणून आम्ही सामंजस्यपणानं आम्ही घ्यायलो. आणि तुम्हाला जिथं दाद मागायचे ते कोर्ट आणि पोलीस स्टेशन आहे तिथं आपण जावं, आम्हाला त्रास देऊ नये.